सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। रामकृष्ण। गुणत्रय विभाग योग, श्रीमद् भगवत गीता तथा ज्ञानेश्वरी, अध्याय 14, श्लोक क्रमांक 9 आणि 10। दोन श्लोकांचं युग्म एकत्रित ज्ञानेश्वरी मध्ये काही ठिकाणी दिलेलं आहे। सत्वगुण, रजगुण, तमोगुण हे बंधनामध्ये कसे जीवाला घालतात याचा आपण विचार पाहिला। तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम्। रजः कर्मसंगेन देहिनम् तन्निबध्नाति। रजगुण जो आहे तो जीवात्म्याला कर्म आणि त्याचं फळ यांच्याद्वारे बंधनामध्ये टाकतो आणि सर्व देहाभिमानी पुन्हा मोहित करणारा हा जो तमोगुण आहे तो अज्ञानापासून निर्माण झालेला आहे आणि प्रमाद, आळस आणि निद्रा यांच्याद्वारे तो जीवात्म्याला बद्ध करतो, हेही आपण पाहिलं। आणि जो सत्वगुण आहे तो सुखसंगेन ज्ञानसंगेन, सुखाच्या आसक्तीने, ज्ञानाच्या आसक्तीने किंवा सुखाच्या संबंधाद्वारे किंवा ज्ञानाच्या संबंधाद्वारे तो जीवाला बद्ध करतो। तसा हा सत्वगुण निर्मल आणि प्रकाशक आहे, याचाही विचार आपण पाहिला। या 3 श्लोकांचं पुन्हा संक्षिप्त एकत्रीकरण करून भगवान 9व्या श्लोकामध्ये त्याचं प्रतिपादन करतात। तिन्हींचं एकत्रीकरण करतात। सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत। अर्जुनाला हे भारत असं संबोधन दिलं आहे। ज्ञानामध्ये, यशामध्ये, सत्वगुणामध्ये रमणं हा त्याचा स्वभाव आहे असा अर्जुन आहे। त्या अर्जुनाला पुन्हा ह्या 3 गुणांच्या बाबतीत संक्षेपीकरण करून वर्णन करतात। सत्वम सुखे संजयति। सत्वम म्हणजे सत्वगुण, सुखे म्हणजे सुखामध्ये, सुखाच्या आसक्तीमध्ये, सुखाच्या संबंधामध्ये, संजयति तो आसक्त करतो, तो बद्ध करतो। एका वाक्यामध्ये सत्वम सुखे संजयति, सत्वगुण सुखामध्ये, सुखाच्या आसक्तीमध्ये जीवाला बद्ध करतो। दुसरं विधान आहे रजः कर्मणि
संजयती. रजः म्हणजे रजगुण, कर्मणी म्हणजे वेगवेगळ्या कर्मामध्ये तो जीवाला आसक्त करतो. त्याचप्रमाणे तमः, तमोगुण जो आहे, ज्ञानम आवृत्य, तमगुण हा ज्ञानाला आवृत्त करतो म्हणजे झाकून टाकतो. आणि प्रमादे उत संजयती, आणि प्रमादामध्ये, चूक करण्यामध्ये याची आसक्ती निर्माण होते आणि प्रमादाच्या मध्ये हा जीव बांधला जातो. थोडक्यामध्ये सुखामध्ये, कर्मामध्ये आणि प्रमादामध्ये सत्वगुण, रजगुण आणि तमगुण हा आसक्ती निर्माण करतो. हा भाग आपण पाहिला. पण आता ह्या रजगुणाचं जे काही असमतोलपणा आहे, तो असमतोलपणा कसा असतो? हे तिन्ही गुण एकाच वेळेस कार्यरत होत नाही. जेव्हा सत्वगुण कार्यरत होत असतो तेव्हा तमोगुण आणि रजगुण हे दोन्ही अभिभूत झालेले असतात. आणि तसंच इतर गुणांच्या बाबतीमध्ये कसं आहे त्याचा विचार या 10व्या श्लोकाच्या मध्ये आहे. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत, रजसत्वं तमसत्वं रजस्तथा. कशी आहे ह्या गुणांची भूमिका? तर पुन्हा अर्जुनाच्यासाठी भारत ह्या पदाचा प्रयोग करतात भगवंत. हे भारत, रजः म्हणजे रजगुण. जेव्हा हा रजगुण कार्यरत होतो तेव्हा तो काय करतो? तमः अभिभूय, हे भारत, रजः तमः अभिभूय सत्वं भवति. जेव्हा सत्वगुण अधिक असतो, सत्वगुणाचं प्राधान्य अधिक असतं, सत्वगुणाची वृद्धी होते, तेव्हा रजः च तमः अभिभूय, रजगुण आणि तमगुण हा अभिभूत होतो, तो कमी होतो, तो याचा प्रभाव कमी होतो. आणि मग सत्वगुण जेव्हा वाढतो तेव्हा रज आणि तमाचा प्रभाव कमी झालेला असतो. नसतोच असं नाही, पण त्यांचं प्रमाण खूप कमी आहे. सत्वगुणाचं प्रमाण जास्त असतं. त्याचप्रमाणे सत्वं तमः, जेव्हा रजगुण वाढतो तेव्हा काय होतं? सत्वं तमः अभिभूय रजः भवति. जेव्हा रजगुण वाढतो तेव्हा तो रजगुण सत्वं च तमः अभिभूय, सत्वगुणाला आणि रजगुणाला, तो सत्वगुण आणि तमगुणाला तो अभिभूत करतो, त्याचं प्रमाण कमी करतो आणि रजगुण अतिशय वाढतो. म्हणजे रजगुणाच्या कार्यामध्ये प्रारंभ जेव्हा होतो तेव्हा तमगुण आणि सत्वगुण अंशतः असतात आणि रजगुण हा जास्त असतो. आता तमः भवति, तमगुण जेव्हा वाढतो, अभिवृद्धी होतो, तेव्हा तो तमगुण काय करतो? सत्वं च रजः अभिभूय, सत्वं च रजः अभिभूय, सत्वगुण आणि रजगुणाला तो अभिभूत करतो, त्याचं प्रभान
कमी करतो, त्याचा प्रभाव न्यून करतो आणि मग सत्वगुण वाढतो. एवढ्या ह्या सगळ्या वर्णनावरून काय झालं, 3 गोष्टी कळाल्या. सत्वगुण जेव्हा वाढतो तेव्हा तमोगुण आणि रजोगुण कमी होतो. रजोगुण जेव्हा वाढतो तेव्हा सत्वगुण आणि तमोगुण कमी होतो. तमोगुण जेव्हा वाढतो तेव्हा सत्व आणि रज हे कमी झालेले असतात. ह्याप्रमाणे एकाच्या वृद्धीमध्ये 2 गुण हे कमी झालेले असतात. कमी झालेले असतात म्हणजे नाहीसे झालेले असतात असं नाही, तर त्यांचं प्रमाण कमी झालेलं असतं. एक उदाहरण म्हणून सांगूया. जसं की मनुष्य जेव्हा झोपतो तेव्हा गाढ झोपेत जेव्हा तो असतो तेव्हा तमगुणाचं प्राबल्य असतं. जाड्यात आलेले असते आणि पडला की तसाच पडून राहतो. मग तेव्हा तमगुणाची अभिवृत्ती झाली असते. मग रजोगुण नसतो का, तर मनुष्य एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवरती वळतो तेव्हा ती क्रिया होते, तेव्हा रजोगुण आहे. आणि झोपेतून उठला, त्याला विचारलं कसं वाटतं, आता खूप बरं वाटतं. म्हणजे ही बरं वाटण्याची जी भूमिका आहे सत्वगुण आहे. म्हणजे एका झोपेमध्ये सुद्धा तमगुणाची वृद्धी झाली की रजगुण आणि तमगुण हा कमी होतो. तसं इतर गुणांच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे, सत्वगुणांच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. हा सगळा विचार झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकावरती जे भाष्य केलेलं आहे त्याचा विचार आपण पाहणार आहोत. हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी आणखी त्यांच्या पद्धतीने वेगवेगळे दृष्टांत दिले आहे. परी हरोनी कपवात जई देही आटोपे चित्त तई करी संतप्त देह जीवी. परी हरोनी कफवात, जेव्हा शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण वाढतं, हे आयुर्वेदातला दृष्टांत आहे. जेव्हा पित्त वाढतं तेव्हा ते पित्त काय करतं, परी कप वात हरोणी, कफाचं प्रमाण आणि वाताचं प्रमाण यांना हरवून म्हणजे यांना कमी करून जई देही चित्त आटोपे, आणि जेव्हा देहामध्ये हे जे पित्त आहे आटोपे म्हणजे सगळं ते व्याप्त होतं, सगळ्या शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण जेव्हा वाढतं तेव्हा काय होतं, ते पित्त काय करतं, तई करी संतप्त देहा जेवी, जेवी तई देह संतप्त करी. तेव्हा ते पित्त देहाला संतप्त करतं, ज्वलनात्मक वृत्ती तयार होते, असे पोटामध्ये अशी जळजळ होते, उलटी होते, अशा अनेक प्रकारचं हे भूमिका वाढते. आता ज्ञानेश्वर महाराजांनी हे पित्त जेव्हा वाढतं तेव्हा हे सांगितलंय, तेव्हा आपण दुसरं पण तिन्ही लावून घेऊ शकतो. जेव्हा कफ वाढतो तेव्हा वात आणि पित्त कमी होतं, जेव्हा वात तेव्हा कफ आणि पित्त कमी होतं. या गुणांच्या संदर्भात आपण हा दृष्टांत घेऊ शकतो. पण इथे मात्र जेव्हा शरीरामध्ये जई देह पित्त आटोपे, जेव्हा शरीराच्या मध्ये पित्त हे व्यापलं जातं तेव्हा ते पित्त काय करतं, कप वात हरोणी, कफ आणि वाताचं हरण करतं आणि मग देही जेवी संतप्त करी, आणि त्या देहाला अत्यंत अस्वस्थ करून टाकतं. हा दृष्टांत दिला. पुन्हा ज्ञानेश्वर महाराज हाच सिद्धांत सांगण्यासाठी दुसरा दृष्टांत देतात. वारीश आताप जैसे जिनोनी शीतचित दिसे तेव्हा होय हिव ऐसे आकाश. आता जेव्हा
शीत म्हणजे थंडीचं प्रमाण वाढतं. तेव्हा केव्हा वाढतं ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पावसाळा आणि उन्हाळा ह्या दोन्हींचंही प्रमाण निघून गेलेलं असतं. पावसाळाही संपलेला असतो, उन्हाळाही संपलेला असतो. आणि हे जेव्हा हे दोन जातात, वारिश आताप जिनवणी ह्या दोघांना जिंकून घेतलेलं असतं, जे नाहीसे झालेले असतात, तेव्हा काय शीतची दिसे. मग खाली फक्त शीत म्हणजे थंडीच दिसते. तेव्हा हे आकाश हिव ऐसे होय. तेव्हा हे संपूर्ण आकाश जे आहे ते आकाश सगळीकडे थंडगार असं पडतं. म्हणजे हिवाळा जेव्हा येतो तेव्हा हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा यांचं प्रमाण जे आहे ते कमी करून आपलं प्रमाण वाढवतं. हे दोन दृष्टांत दिले ज्ञानेश्वर महाराज. हाच सिद्धांत सांगण्यासाठी पुन्हा तिसरा दृष्टांत देतात. नाना स्वप्न जागृती लोपोनी ये सुषुप्ती तै क्षण एक चित्त वृत्ती तेची होय. आता ज्ञानेश्वर महाराज हा पुढचा दृष्टांत देतात. कोणता दृष्टांत आहे? नाना स्वप्न जागृती लोपोनी. स्वप्न अवस्था ही संपलेली आहे, जागृत अवस्था ही संपून गेलेली आहे, म्हणजे लोप झाला आहे. जेव्हा जागृत आणि स्वप्न अवस्था नसते तेव्हा काय आहे? सुषुप्ती ए. तेव्हा सुषुप्ती ही गाढ निद्रा जी आहे ती प्राप्त होते. पण ती सुषुप्ती काय करते? स्वप्न जागृती लोपोनी सुषुप्ती. सुषुप्ती एकदम येत नाही. ती जागृती आणि स्वप्न ह्या दोन अवस्थेला लोप करून, या दोन अवस्थांना नाहीशा करून मग सुषुप्ती. आणि मग जेव्हा ही सुषुप्ती येते तै क्षण एकू चित्तवृत्ती तेची. तेव्हाची अंतःकरणाची जी चित्तवृत्ती असते ती चित्तवृत्ती तैच होय. तेव्हा ती चित्तवृत्ती सुद्धा पूर्णपणे जडमूड झालेली असते. ती सुद्धा तमोगुणात्मक झालेली असते. काही कळत नाही. गाढ निद्रेमध्ये तो शांततेने झोपलेला असतो. असे हे पित्ताचं वाढल्यानंतर कफवात कसे कमी होतात, थंडीचं प्रमाण वाढल्यानंतर पावसाळा आणि उन्हाळा जसा नाहीसे होतात, किंवा सुषुप्ती जेव्हा येते तेव्हा ती स्वप्न आणि जागृतीला लोपून टाकते, असे तीन दृष्टांत दिल्यानंतर, तीन ओव्या सांगितल्यानंतर मग आता तैसे, त्याप्रमाणे तैसे रजतम तमे हरवी, जै सत्व माजू मिरवी, तै जीवा करवी म्हणवी सुखियाना मी. बघा, रजतमे हरवी, तैसी. तैसी म्हणजे मागच्या ह्या तीन दृष्टांताच्या प्रमाणे तैसे रजतमे म्हणजे रजगुण आणि तमगुण या दोन गुणांना हरवी, म्हणजे ह्या दोन गुणांचा प्रभाव कमी करून, त्या दोन गुणांना नाहीसं करून, जै सत्व माजू मिरवी. जै म्हणजे जेव्हा, सत्व म्हणजे सत्वगुण, माजू मिरवे. आता माजू मिरवे ह्या शब्दाचा अर्थ आहे तो एक प्रकारचा उन्मत्त होतो. उन्मत्त होतो म्हणजे वाढतो, वृद्धी होतो, एवढाच अर्थ. माजू मिरवे मग सत्वगुण आपली वृद्धी होते आणि तो सत्वगुण मिरवतो की सत्वगुण वाढलाय की नाही. आणि सत्वगुण वाढल्यानंतर त्या सत्वगुणाची वृद्धी वाढली आहे हे कसं काय कळणार? तर सत्वगुण वाढल्यानंतर सत्वगुण ज्यांच्यामध्ये वाढलेला आहे त्यांच्याकडनं अशा प्रकारचे विधान तो बोलवून घेतो. कशा प्रकारची जी विधानं बोलवून घेतो तो, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तै जीवा करवी म्हणावी. हा शब्दाचा प्रयोग बघा.
तेव्हा जीवांच्या कडनं असं म्हणवलं जातं. काय म्हणवलं जातं? मी सुखी आहे ना, आता माझ्यासारखा सुखी मीच आहे. मला काही कमी नाही. माझ्याकडे सगळ्या वस्तू आहेत. माझ्याकडे ज्ञान आहे, मुलं बाळ आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, अधिकार आहे. मग असे माणसं माझ्यासारखं सुखी कोण आहे? मी सुखी आहे, आनंदी आहे. अशा प्रकारचं तो सत्वगुण अशा लोकांच्याकडनं हे प्रकारचे विधान करवून घेतो. म्हणून शब्दाचा प्रयोग आहे, तै जीवा करवी म्हणावी. जीवांच्याकडनं तो सत्वगुण असं म्हणून घेतो की सुखी आहे ना मी. सांगा बरं आता, मी सुखी आहे की नाही? या जगामध्ये माझ्यासारखा सुखी कोणी नाही. मी अत्यंत सुखी आहे. मी अत्यंत ज्ञानी आहे. म्हणजे ज्ञान आणि सुख यांची आसक्ती झाल्यानंतर तो जीव तो सत्वगुण त्या जीवाला बंधनामध्ये टाकत असतो. हा झाला सत्वगुणाचा प्रभाव. पुढे तैसेचे रज लोपोणी तमाचे भोज. पहिला प्रकार झाला तैसेची, त्याप्रमाणेच सत्व रज लोपोणी. सत्व म्हणजे सत्वगुण लोपून, रजगुण लोपून मग काय होतं? तमाचे भोज. मग तमगुणाची भोज म्हणजे वृद्धी होते. सत्वगुण हा रजगुण नाहीसा होऊन तमगुणाची वृद्धी होते. तैसाची सत्व रज लोपोणी तमाचे भोज ओळगे, तै सहजी प्रमादी होय. तेव्हा सहजच तो व्यक्ती प्रमादी, म्हणजे तो अनेक प्रकारच्या चुका करतो. बोलण्यातली चूक, कामातली चूक, चालण्यातली चूक. काहीही काम करायला सांगितलं की त्यात पहिल्यांदा चूक करून मग तो काम करतो. आणि समजा जर जास्त चुका होत असेल एखाद्याच्याकडनं, समजायचं की तमगुणाचं प्राबल्य जास्त असेल, त्यामुळे याच्याकडनं हे काम होऊ शकत नाही. आपण ते काम त्याच्याकडून काढून घ्यावं आणि त्याला जे जमेल ते काम. कारण का? तै सहज प्रमादी हो. मग तो त्याच्याकडनं सहज चुका तो होतो. त्याची इच्छा नसते चूक होण्याची, पण तो तमगुणच एवढा वाढलेला असतो की त्याच्याकडनं त्या चुका आपोआपच होत असतात. आता सत्वगुणाचं सांगितलं, तमगुणाचं सांगितलं, आणि मग आता शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी रजगुणाला दिला आहे. पहा, तयाच्या परिपाठी सत्व तमाते पोटी घालून जेव्हा उठी सत्वगुण. तयाची गा परिपाठी. तयाची म्हणजे त्या तमगुणाला आणि रजगुणाचं वर्णनानंतर सत्व तमाते पोटी घालून, सत्वगुणाला आणि तमोगुणाला आपल्या पोटामध्ये घालून, म्हणजे त्यांचा प्रभाव नाहीसा करून, जेवी सत्वगुण उठी, तेव्हा सत्वगुणाचा वृद्धी होते. सत्वगुणाची जेव्हा वृद्धी होते, रजगुणाची जेव्हा वृद्धी होते, तेव्हा तो रजगुण त्या जीवाच्या कडनं काय नवू घेतो. अशा प्रकारचे विधान कसे असतात, त्या विधानांचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात. तेव्हा कर्मा वाचून काही आन सौंदर्याची नाही, ऐसे मानी देही देहराजू. आता रजगुण जेव्हा वाढतो तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बोलणं, चालणं, खाणं, पिणं, राहणं या सगळ्यांच्या मध्ये एक समान तत्वाचा एक भाग कोणता असतो, तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात
तेव्हा कर्मा वाचूनी काही आन सौंदर्याची नाही. त्याच्या बोलण्यात, वागण्यात, सांगण्यात केवळ आणि केवळ कर्माच्या बद्दलची चर्चा होती. कर्माच्या वाचून, कर्माच्या शिवाय, कर्माच्या व्यतिरिक्त आन काही सौंदर्याची नाही. त्याच्या जीवनामध्ये त्या कर्माच्या व्यतिरिक्त दुसरं काही सुंदरच नाही. सुंदर काय असेल तर कर्म. मी बसून हे केलं, ते केलं, ते केलं, ते केलं, माझी डायरी असं असं केलं तो सांगत असतो. मी कुठे गेलो, किती वाजता उठलो, कोणाला भेटलो, आणि असा त्या कर्माच्या बद्दल तो सांगत असतो. आणि तेच त्याचं सौंदर्य आहे. कर्माच्या बद्दल कोणी कर्म केलं त्याची तो प्रशंसा करतो, स्वतःही तो कर्म करतो. आणि म्हणून कर्माच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरं काही सुचत नाही. त्यांचं सगळं काही सार सौंदर्य सार काय असेल तर ते कर्मच आहे. सौंदर्य त्यांचं कर्मामध्येच आहे. ऐसे मानी देही देह राजू. असे देहामध्ये असणारा जो देहराज आत्मा जो आहे तो आत्मा या रजोगुणाच्या प्रभावामुळे कसं बोलतो. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्रिगुण वृद्धी निरूपण. त्रिगुण वृद्धी निरूपण. सत्वगुणाची वृद्धी झाली असताना काय होतं याचं निरूपण केलं. तमोगुणाची वृद्धी झाली असताना काय होतं याचं निरूपण केलं. तमोगुणाची वृद्धी झाली असताना काय होतं याचं निरूपण केलं. आणि म्हणून एका श्लोकाचा भाव ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्रिगुण वृद्धी निरूपण 30 श्लोकी सांगितले जाण. या 3 गुणांची वृद्धी कशी होते त्याचं निरूपण आतापर्यंत ह्या 3 श्लोकांनी बाबा रे अर्जुना तुला हे सगळं सांगितलं आणि तुला हे सगळं समजलं. पण अजूनही सुद्धा या सत्वगुण, रजोगुण, तमोगुण यांची वृद्धी झाली असताना आणखी काय काय लक्षणं घडतात याचही अत्यंत आदरपूर्वक मी तुला सांगणार आहे. आणि म्हणून ते आदरपूर्वक ऐक. आदर परिसा. आदर परिसा म्हणजे अत्यंत सावधानपूर्वक, आदरपूर्वक ह्या सत्वादी वृद्धी लक्षण, सत्व, रज, तम यांची वृद्धी झाली असताना आणखी काय काय गोष्टी घडतात याचंही वर्णन भगवंत म्हणतात. मी आता ह्या गोष्टी सांगणार आहे. आणि मग आता इथून पुढे 11, 12, 13, 15 असे क्रमाने हे श्लोक एकत्रित येतात. पहिला श्लोक आहे 11वा. सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्त्वमित्युत.